मित्रहो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला ओबीसी नेता म्हणून आपण सगळेच छगन चंद्रकांत भुजबळ यांना ओळखतो. पण याच भुजबळांनी गेल्या काही काळात मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे यांच्याबरोबर जो पंगा घेतलाय, हा पंगा ओबीसींना जरी आपलासा वाटत असला तरी याच पंग्यामुळे कदाचित नाशिक, येवला किंवा नाशिक जिल्ह्यातल्या येवला आणि नांदगाव या परिसरातून एकूणच भुजबळांच्या साम्राज्याला सुरुंग लागणार का, अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण होणारी परिस्थिती आपल्याला तिथे बघायला मिळते. एका बाजूला समीर भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा मुकाबला आहे, तर दुसऱ्या बाजूला येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना माणिकराव शिंदे यांनी अंगावर घ्यायचं ठरवलेलं आहे. पण याच सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे भुजबळांचं साम्राज्य हे या भागामध्ये कायम राहणार की भुजबळांच्या भुजांमध्ये असलेलं बळ हे आता अस्तंगत होत चाललेलं आहे, यावरच आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या विवेचनातून करणार आहोत. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, छगन चंद्रकांत भुजबळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत तयार झालेलं हे असं राजकीय रसायन की जे आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यात हार मानायला तयार नसतं. आताही 75 पार झाल्यानंतर छगन भुजबळ ज्या पद्धतीत आणि ज्या त्वेषानं आपला गोल अचीव करण्यासाठी किंवा आपलं मिशन साध्य करण्यासाठी ज्या तडफेनं आणि ज्या पद्धतीनं लढतायत आणि भिडतायत हे बघितलं की कुणालाही त्यांच्या अंगच्या नेतृत्व गुणांचा हेवा वाटू शकतो. अर्थात हे नेतृत्व गुण भुजबळांमध्ये मुरवले तेच मुळी शिवसेना प्रमुखाने, आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांच्या मुशीतून तयार झालेल्या भुजबळांनी शिवसेनेशी फारकत घेतली आणि ते शरद पवारांकडे गेले. आता ते शरद पवारांशी फारकत घेऊन अजित पवारांबरोबर आपलं कामकाज करतायत आणि आपलं राजकारण पुढे नेत आहेत. पण आता भुजबळ किंवा त्यांचे कुटुंबीय यांची सद्दी या नाशिक परिसरातून किंवा उत्तर महाराष्ट्रातून जवळपास संपवली जाईल असं एक चित्र दिसतंय. भुजबळांचं प्रेम हे त्यांच्या मुलावर पंकज भुजबळांवर तर असणं स्वाभाविक आहे, पण भुजबळांचं सर्वाधिक प्रेम जर कोणावर असेल किंवा ते आपला राजकीय वारस जर कोणाला बघत असतील, समजत असतील, तर ते समीर भुजबळ यांना. समीर भुजबळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुंबईचे अध्यक्ष होते. मुंबई विभागाचे माजी खासदार राहून चुकलेले समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांच्या मागचा मास्टर ब्रेन किंवा थिंक टँक समजली जाते. भुजबळांनी काय करावं, काय करू नये, भुजबळांनी कोणता डाव टाकावा, कोणता डाव टाकू नये, भुजबळांचं एकूणच अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण याच्या मागे जो एक बोलविता छुपा धनी असतो त्याचं नाव आहे समीर भुजबळ. समीर भुजबळ यांनी आता नांदगावमधून सुहास कांदे यांच्या विरोधात निवडणूक लढायचं ठरवलेलं आहे. कारण नांदगावमध्ये सुहास कांदे हे आमदार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये पंकज भुजबळ म्हणजे जे छगन भुजबळांचे चिरंजीव आहेत त्यांचा पराभव केला होता, आणि त्याच्या आधी पंकज भुजबळांनी याच सुहास कांदेंना धूळ चारत आमदारकी मिळवली होती. म्हणजे पराभवाचा वचपा जो काय आहे तो काढून झालेला आहे. आता समीर भुजबळ हे सुहास कांदे यांच्या विरोधात इथे निवडणूक लढत असताना सुहास कांदे यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची होती आणि वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर होते. पण सुहास कांदे हे सुद्धा भुजबळांच्याच तालमीत तयार झालेलं एक व्यक्तिमत्व आहे असं आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. याच सुहास कांदे यांची अडचण आपल्या राजकीय रस्त्यात होऊ लागेल किंवा आपल्या वाटचालीत होऊ लागेल असं म्हटल्यानंतर सुहास कांदे यांना काहीसं दूर लोटायला भुजबळांकडून सुरुवात झाली आणि त्यानंतर स्वतः सुहास कांदे यांनी आपला मार्ग अवलंबला. ते आता एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. त्यांची निशाणी असणार आहे धनुष्यबाण. आता मागच्या वेळेला याच भागातून ज्या वेळेला दिंडोरी मतदारसंघातून जे भगरे नावाचे उमेदवार भास्कर भगरे जे निवडणूक लढत होते त्यांची निशाणी होती तुतारी.
आता याच भगरेंच्या विरोधात एक पिपाणी वाजवणाऱ्या निशाणी असलेल्या उमेदवाराने आणखी जो काही प्रचार केला, त्यातून ही मतं इकडे तिकडे विखुरण्याचं, मतं इकडे तिकडे जाण्याचं जे काही प्रकरण झालं, तसाच प्रयत्न आता समीर भुजबळ यांनी सुहास कांदे यांच्या बाबतीत केलेला आहे। सुहास कांदे नावाचा एक उमेदवार हा समीर भुजबळांनी शोधून काढलाय, नावामध्ये साधर्म्य आहे आणि त्यामुळे अशाच सुहास कांदे या उमेदवाराला समीर भुजबळ यांनी कुठे गायब करून दिलाय हे आता नाशिककरांनाही माहीत नाहीये, नांदगावकरांनाही माहीत नाहीये। पण उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर समीर भुजबळांच्याच एका गाडीमध्ये हा सुहास कांदे नावाचा उमेदवार बसला, त्याच्याबरोबर काही पोलीस कर्मचारी होते आणि त्यानंतर हा सुहास कांदे नावाचा नामसाधर्म्य असणारा उमेदवार हा कुठेही आता संपर्कात नाहीये, अशी परिस्थिती घडलेली आहे। आणि 4 तारखेपर्यंत जर हा डमी सुहास कांदे परत आला नाही तर तो जितकी मतं खाईल तितका फायदा हा समीर भुजबळ यांना होऊ शकतो। पण आता इथे गंमत बघा, मागच्या वेळेला जी निशाणी होती ती तुतारी होती आणि त्याच्या समोर पिपाणी वाजवणाऱ्या माणसामुळे गोंधळ झाला होता। आता सुहास कांदे यांची निशाणी आहे धनुष्यबाण। शिवसेनेची गेली अनेक वर्षांची ही निशाणी आहे, या निशाणीची एक लोकप्रियता आहे। भुजबळ या अनेक निवडणुकांमध्ये धनुष्यबाणावर निवडणूक लढलेले आहेत। आता धनुष्यबाणाशी साधर्म्य सांगणारी निशाणी ही काही त्या डमी सुहास कांदेला मिळेल असं चित्र दिसत नाहीये आणि त्यामुळे समीर भुजबळांच्या अडचणी या वाढलेल्या आहेत। आता समीर भुजबळ हे या सुहास कांदेंच्या विरोधात का इतके मागे लागले, तर त्याचं कारण हे आहे, सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामधून विस्तवही जात नाही। अनेक राजकीय सभांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये या दोघांनी एकमेकांवर कुरघोडी केल्याचं आपण पाहिलं असेल। इतकंच नव्हे तर आलेला जो विकास निधी असतो सरकारचा, तो विकास निधी अनेक कोटी रुपयांचा विकास निधी हा छगन भुजबळ यांनी आपल्या ज्येष्ठतेच्या आधारावर आणि आपल्या अनुभवाच्या आधारावर, सरकारमध्ये असलेल्या आपल्या वजनाच्या आधारावर येवल्याच्या दिशेने पळवून नेल्याचं सुहास कांदे आणि त्यांचे काही समर्थक अगदी सांगत असतात, स्पष्टपणे सांगतात, काही चढवून वडवून सांगतात आणि सुहास कांदे हे भुजबळांनी त्यांचं कसं खच्चीकरण केलं हे सांगतात। पण त्याच वेळेला भुजबळांचे काही समर्थक सुहास कांदे हे या परिसरामध्ये कशी गुंडगिरी करतात, कसा धाकटदपशा निर्माण करतात आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्र सदन सारखी केस पुन्हा जिवंत करण्यासाठी सुहास कांदेंनी केलेले जे काही उपद्व्याप आहेत याच्याकडेही लक्ष वेधतात। आता हीच गोष्ट सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये जी घडते, आता इथे गंमत बघा काय। भुजबळ कोण आहेत? भुजबळ आहेत माळी म्हणजे ओबीसी। सुहास कांदे कोण आहेत? सुहास कांदे आहेत वंजारी। आणि इथे मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आणि ओबीसी मत आहेत। आता गेल्या काही काळांमध्ये किंवा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून छगन भुजबळ यांनी मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या काही स्वार्थी नेत्यांवर जोरदार हल्ला चढवला। मनोज जरांगे पाटील यांना त्याने वन शॉट अंगावर घेतलं असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। लाखोंच्या सभा घेणारे मनोज जरांगे किंवा सकल मराठासारखं आंदोलन करणारे मराठा समाज यांच्या विरोधात उभं राहण्याचं काम भुजबळांनी केलं। त्यामुळे इथे असलेला जो मराठा समाज आहे तो काही भुजबळांना मदत करेल असं दिसत नाहीये। या भागामध्ये मराठा, वंजारी आणि मुस्लिम अशी मतं आहेत। आता सुहास कांदे यांची पत्नी जी आहे ती मुस्लिम धर्मीय आहे, त्यामुळे इथे असलेली जी काही मुस्लिम मतं आहेत किंवा इथे असलेली अल्पसंख्याकांची मतं आहेत ती सुद्धा सुहास कांदे यांच्या बाजूने येऊ शकतात। सुहास कांदे हे तसे जनमानसातले नेते असल्यामुळे किंवा आमदार असल्यामुळे बघा त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी होती, ते तिथे धाकटदपशा करतात, पण ते अशा काही गोष्टी करत नाहीयेत की ज्या फक्त गुंडगिरी आणि गुन्हेगारीवरच अवलंबून आहेत। आणि त्यामुळे सुहास कांदे हे समीर भुजबळ यांना जड जातील असं एक चित्र बघायला मिळतंय। आता हीच गोष्ट आपण छगन भुजबळांच्या बाबतीत जर बघायची झाली तर छगन भुजबळ हे येवल्यामधून निवडणूक लढत आहेत, तिथेही वंजारी आहेत, तिथेही
मराठा आहेत. आता तिथले मराठा सुद्धा हे काही छगन भुजबळांना मतदान करणार नाहीत. तिथे आता माणिकराव शिंदे यांनी मागच्या निवडणुकीला छगन भुजबळांच्या विरोधात जोरदार तोफ डागली होती आणि ती इतकी तोफ डागली होती की ज्याचं नव्हते. त्यामुळे झालं असं, निवडून आल्याबरोबर किंवा निवडणूक झाल्याबरोबर माणिकराव शिंदे यांना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवण्यात भुजबळ यशस्वी ठरले. आणि राजकारणामध्ये एक गमतीदार भाग असा असतो की सगळेच दिवस तुमचे उन्हाचे नसतात आणि सगळेच दिवस तुमचे पावसाचेही नसतात. हाच नियम इथे या येवला मतदारसंघामध्ये लागू पडलेला आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांबरोबर गेले आणि त्यांनी शरद पवारांना सोडलं. ही गोष्ट माणिकराव शिंदे यांच्या पथ्यावर पडली. आणि आपल्याला आठवत असेल, सगळ्यात पहिल्यांदा मोठा मेळावा शरद पवारांचा घेणाऱ्या नेत्याचं नाव हे माणिकराव शिंदे होतं. त्याच दिवशी माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांची जी काही निशाणी आहे, तुतारी वाजवणारा माणूस, हा तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अगदी गळाभेट दिली आणि ते आता तिथून निवडणूक लढत आहेत. आणि त्यामुळे छगन भुजबळ यांना देखील ही निवडणूक इथे सोपी नाहीये. आता इथे असलेला वंजारी हा त्यांना किती मतदान करणार हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. याचं कारण असं आहे की या भागामध्ये छगन भुजबळांचं जितकं म्हणावं तितकं प्राबल्य नाही आणि त्यामुळे भुजबळ विरुद्ध शिंदे, कारण कसं आहे, इथे असलेले जे शिंदे उमेदवार आहेत, शरद पवारांचे उमेदवार म्हणून तिथे पवारांना मानणारा वर्ग आहे. त्याचप्रमाणे स्वतः शिंदे मराठा आहेत, त्यामुळे मराठ्यांची एकगठ्ठा मतं ही त्यांना तिथे पडू शकतील, अशी परिस्थिती तिकडे आपल्याला बघायला मिळते. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये सुहास कांदेंनी काम केलंय, भुजबळांनीही काम केलेलं आहे. पण आता या सगळ्या ओबीसी विरुद्ध मराठा वादामध्ये कारण काय आहे, आता पंकज भुजबळांना काही दिवसांपूर्वीच विधान परिषदेचं सदस्य करण्यात आलेलं आहे. स्वतः छगन भुजबळ राज्यातले इतके मोठे नेते आहेत, मंत्री आहेत आणि आता समीर भुजबळ सुद्धा आमदार होऊ पाहत आहेत. म्हणजे एका कुटुंबामध्ये 3 आमदार, म्हणजे एकूणच घराणेशाहीने जे काही उत्तर महाराष्ट्रात किंवा विशेषतः येवला, नांदगाव, मनमाड या सगळ्या परिसरामध्ये करायचं ठरवलेलं आहे, त्याला लोक कंटाळलेली आहेत. आणि त्यामुळेच आता भुजबळांच्या भुजांमध्ये जे काही बळ आहे ते बळ नेमकं मराठा काढून घेणार की त्यांची घराणेशाहीबद्दलची जी काही ज्याला आपण लालूच म्हणतो किंवा ज्याला आपण स्वार्थ म्हणतो, हा स्वार्थ काढून घेणार हे आपल्याला कळणार आहे. पण इथे असलेला जो मराठा आहे तो भुजबळांच्या, कारण इथे अगदी जर आपण पाहिलं येवल्यामधल्या मराठ्यांचा जर विचार केला तर तिथे जे काही प्रमाण आहे मराठा आणि ओबीसी किंवा वंजारी यांच्यामध्ये हे फार मोठं नाहीये, ते अगदी कट टू कट आहे. आणि त्यामुळेच तिथे असलेले मुस्लिम जी मतं आहेत ही ज्याच्या बाजूला जातील किंवा दलितांची मतं ज्याच्या बाजूला जातील तोच आमदार होईल, असं इथे आता चित्र दिसतंय. त्यामुळे सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ आणि छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे यांच्यातला मुकाबला हे ठरवणार आहे की भुजबळ फॅमिलीमधल्या भुजांमधलं बळ नेमकं कोण काढणार, मराठा काढणार की त्यांची घराणेशाही काढणार. आपल्याला काय वाटतंय, एका कुटुंबामध्ये 3 आमदार, गेली अनेक वर्ष सत्ता, संपत्ती आणि समृद्धी एकाच कुटुंबाकडे राहण्याचा किंवा बघण्याचा आता नाशिककरांना किंवा येवलाकरांना कंटाळा आलाय का? भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत, हे निर्विवाद खरं आहे. पण त्यांनी हे ओबीसींच्या मोठेपणाचं किंवा ओबीसींच्या नेतृत्वाचा फायदा हा नेहमीच स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना करून घेतलाय का? कांदे विरुद्ध समीर भुजबळ आणि छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे या मुकाबल्यामध्ये कोण सरस ठरेल असं आपल्याला वाटतंय? मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर जो पंगा छगन भुजबळांनी घेतलाय त्याचा फटका बसून भुजबळांचं साम्राज्य अस्त होईल असं आपल्याला वाटतंय का? आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा. फक्त आपली भाषा संसदीय, सभ्य आणि संपादकीयतेला साजेशी असेल याचं मात्र भान ठेवा. आणि तुम्ही ज्या प्रतिक्रिया द्याल किंवा जी मतं नोंदवाल त्यावर आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रहो, आपण हा व्हिडिओ देशातल्या किंवा जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बघत असाल तर आपण कुठून बघताय हे देखील आपण आम्हाला कळवा.
आणि असेच काही महाराष्ट्राच्या राजकारणातले महत्त्वाचे ज्वलंत आणि रोचक व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.